सध्या आपण AIचा सर्रास वापर करतो, परंतु AI वापरताना प्रत्येकाने काळजी तर घ्यायलाच हवी, परंतु AI वापरताना त्याची पद्धत देखील शिकून घ्यायला हवी. AI हे प्रत्येकाला जमतंच असं नाही आहे, परंतु या AIची व्याख्या जगभरात बदलणारे असे आज व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत की जे डाटा टेक लॅब्सचे संस्थापक आणि CEO आहेत. त्याचबरोबर फक्त भारतच नाही तर अमेरिका, मलेशिया आणि दुबई यासारख्या देशांमध्ये सुद्धा कार्यरत आहेत आणि त्यांनी एक नाही, दोन नाही तर तब्बल 3 विषयांमध्ये डॉक्टरेट मिळवलेले आहे, ज्यामध्ये AI एजंटिक आणि बिझनेस स्ट्रॅटेजी येते. असे डॉक्टर अमित आंद्रे सर. AI म्हणजे एक्झॅक्ट काय आहे? तुम्ही आता रिसेंटली गेल्या आठवड्याभरात न्यूजमध्ये ऐकलं असेल की लेबर लोकांच्या डोक्यावर कॅमेरा राहून ते काय काम करतायत रेकॉर्ड होऊन मॉडेल्स ट्रेन केले जात आहेत किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीने की एक्झॅक्टली काय काम होतं ते ऑटोनॉमस कसं करू. आता विथ AI और एजंटिक AI और विथ इमर्जिंग टेक्नॉलॉजीज प्रत्येक बिझनेसचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? एनी बिझनेस फॉर दॅट मॅटर, वेदर इट्स ॲग्रिकल्चर, लॉ, मॅन्युफॅक्चरिंग, बँकिंग, ऑब्जेक्टिव्ह इज दे वॉन्ट टू मेक मनी. एफिशियन्सी जेवढा वाढेल तेवढं चांगलं. नाव दी रोल ऑफ ह्युमन्स ऑर लेबरर्स इज नॉट टू डू रिडंडंट जॉब्स. म्हणजे आज तुम्ही जर लेट्स एक बेसिक एक्झाम्पल घेतो, 8 तासात 80 प्रॉडक्ट्स BOQ बनवत असाल तर ते 800 कसे होऊ शकतात हे एका बिझनेस ओनरचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ह्याचा अर्थ असा आहे का की त्याला वर्कर्स वाढवायचे किंवा वर्कर्स कमी करायचे? ऑफकोर्स नाही. पण तो जो BOQ किंवा तो जो मॉडेल आहे त्याचं फ्युचर व्हर्जन पण येणार आहे ना. तो एक्सपेक्टेशन हे आहे की आज जी गोष्ट आहे ती उद्या असेल का नाही माहीत नाही. माणसाचा जास्तीत जास्त वेळ फ्युचरिस्टिक इनोव्हेशनमध्ये जावा दॅन डुईंग दी रिडंडंट टास्क ऑर मॅन्युफॅक्चरिंग ऑर एनी फॉर एनी डोमेन इज दी एंटायर ऑब्जेक्टिव्ह ऑफ AI बिंग अडॉप्टेड इन द इंडस्ट्री. आणि भारतामध्ये पण तेच ऑब्जेक्टिव्ह आहे. पण जेव्हा एखादा AI हे सगळे टास्क स्वतः करू लागेल किंवा त्याचं इंटेलिजन्स वापरू लागेल तेव्हा ह्युमन एम्पथीला तिथे जागा राहील का? आता याच्यात परत मी 2 गोष्टी सांगतो. त्याचं इंटेलिजन्स नाहीच आहे, हे इंटेलिजन्स माणसाचंच आहे. पण त्यात ते स्वतः डेव्हलप पण करताय ना, किती नाही ते स्वतः लर्न करते. कारण पण ते लर्न डेव्हलप कसं करतंय? कारण का माणूस इंटरॅक्ट करतोय. एनी ह्युमन, एनी फॅक्टरी इज इंटरॅक्टिंग. त्याच्या रिस्पॉन्सेसवरनं इट इज लर्निंग. म्हणजे आता जर एक बेसिक फंडामेंटल उदाहरण देतो, जर एखाद्या शेतकऱ्यांनी मॉडेलला ट्रेन केलं की आंबा काळा असतो, तो मॉडेल पुढच्या वेळेसपासून प्रत्येक आंब्याला काळाच ट्रीट करणार. त्याला स्वतःचं डोकं नाही आहे. त्याला 1000 पैकी 999 लोकांनी सांगितलं आहे आंबा काळा असतो, राईट. सो फर्स्ट दे डोंट हॅव देअर ओन इंटेलिजन्स. प्रत्येकाचं पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळं असू शकतं. म्हणजे आता लक्षात एक वेगळं उदाहरण घेतो, ट्रेडमध्ये किंवा बँकिंग अँड शेअर ट्रेडिंगमध्ये जेव्हा बरंचसं होतं, प्रत्येकाची इन्व्हेस्टमेंट कॅपॅसिटी वेगळी असते, आउटलुक वेगळा असतो, इंडस्ट्रीज वेगळे असते आणि प्रत्येक बँकेचे त्याचे मॉडेल्स आहेत. ह्याचा अर्थ असा आहे का एक बँक खोटं बोलते आणि एक बँक खरं बोलते? असं नाही आहे. दी पर्स्पेक्टिव्ह विथ विच यू वॉन्ट टू मेक ऑर गेट आउटपुट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सला ट्रीट केलं पाहिजे. आपण जेवढं जास्त म्हणजे आता अजून एक खूप छान यूज केस सांगतो मी. एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये आहे. म्हणजे आज परीक्षा झाली की रिझल्ट लागायला साधारण महिना लागतो. आजकाल इनोव्हेशन किंवा म्हणजे आपल्या सरकारचं ह्याच्यात आउटलुक बघितलं पाहिजे आणि त्यांना अप्रिशिएट केलं पाहिजे की दे आर बिल्डिंग ऑर थिंकिंग, फॉरगेट अबाउट बिल्डिंग, दे आर थिंकिंग वेअर एका दिवसात सगळे आन्सर शीट्स चेक होऊन त्यांचे मार्क्स आणि रिझल्ट्स आउटकम आला पाहिजे, म्हणजे स्टुडंटला जास्तीत जास्त. आता हे कसं होऊ शकतं? प्रॉब्ली बेसिक सोपी गोष्ट आहे की टीचर्स वाढवा, पण विदाऊट टीचर्स कॅन वी करेक्ट पेपर्स? आता आमच्याकडे जो रिसर्च किंवा इव्हॅल्युएशनसाठी जेव्हा ही कॉन्सेप्ट आली तेव्हा जेव्हा आम्ही मार्केट ॲनालिसिस केलं, एका डिस्ट्रिक्टमध्ये साधारण 3 ते 3.5 लाख स्टुडंट्स परीक्षा देतात. म्हणजे 3.5 लाख ॲन्सर शीट्स, एका ॲन्सर शीटमध्ये 30 ते 35 पानं असतात. तेवढी सगळी पानं स्कॅन करायची. AIच्या माध्यमातून त्यांनी लिहिलेलं कॉन्टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि ते एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्यातनं इंटेलिजन्स डिराईव्ह करायचा आणि त्या इंटेलिजन्स जो काही डिराईव्ह झाला आहे त्या स्टुडंटचा त्याच्यावरनं त्याला मार्क्स द्यायचे. हे सगळं काम AI मॉडेल करणार आहे. म्हणजे ह्याचा असा अर्थ आहे का की टीचरची गरज नाही पडणार? ऑफकोर्स नाही. हे फक्त मार्क आहेत. टीचर प्रोबॅबली जी काही परीक्षा झाली आहे त्याच्या नेक्स्ट व्हर्जनमध्ये इम्प्रूव्हमेंट्स
आणि यूज केसेस कशा बिल्ड करू शकतात त्याच्यात काम करणं एक्सपेक्टेड आहे. आणि ते केलं तरच भारत किंवा इंडिया हे एक AI कॅपिटल बनू शकतं. द विजन इज टू मेक इंडिया AI कॅपिटल ऑफ द वर्ल्ड अँड नॉट जस्ट अ कन्झ्युमर. ह्या विजनद्वारेच वेगवेगळे उपक्रम भारतात होतात आहेत. जसं तुम्ही बघितलं असेल इंडिया AI समिट दिल्लीमध्ये झालं. हे सगळ्या मोठ्या लेवलवरती सिटीजमध्ये खूप चाललेलं आहे. आणि त्याच कॉन्सेप्टला धरून आम्ही जेव्हा इव्हॅल्युएशन केलं की आपल्याकडं मॅक्सिमम मॅनपॉवर सिटीपेक्षा ग्रामीण भागात आहे आणि त्याच्यामुळे हा ग्रामीण AI समिट नगरमध्ये पहिल्यांदा आम्ही कंडक्ट करतो आहे, जिथे इंडस्ट्रीमधनं लोक येणार आहेत. आणि ही इंडस्ट्रीमधनं आलेली लोक प्रॅक्टिकली सांगणार आहेत की कसं शेतीमध्ये वापर होऊ शकतो, कसं सिक्युरिटीमध्ये होऊ शकतो. म्हणजे आजकाल सगळे म्हणतात की तुम्ही इन्स्टा बघताय, रील बघताय आणि सवयी वेगळ्या लागतात, डोळे खराब होतात अँड सो ऑन सो फोर्थ. बट अपार्ट फ्रॉम दॅट देर आर पॉझिटिव्ज ऑल्सो. आणि हे कन्झ्युमरिझम बंद करून प्रॅक्टिकल ओरिएंटेशन कसं आणू शकतं. म्हणजे एक खूप छान मी मागच्या आठवड्यात एका नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये गेलो होतो प्रोजेक्ट्स इव्हॅल्युएट करायला. एका स्टुडंटने एक खूप छान कॉन्सेप्ट बनवली आहे, काढली होती, अजून प्रोटोटाईप बनवला आहे. गुगल अर्थचा वापर करून एखाद्या शेतजमीनचा फोटो काढायचा आणि त्या फोटोवरनं त्या मातीमध्ये काय कमी आहे आणि काय जास्त आहे आणि काय पीक लागू शकतं ह्याची इन्फॉर्मेशन डिराईव्ह करायची. आणि त्याच्यात 93 to 94% सक्सेस रेशो आम्हाला मिळालेला आहे. ॲक्युरेसी आहे, तेवढी ॲक्युरेसी मिळालेली आहे. म्हणजे उत्पादनात जवळजवळ 64% वाढ झालेली आहे ह्या प्रोटोटाईप्समध्ये. आणि ह्याचे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स भारतातच आहेत, महाराष्ट्रातच आहेत. फॉरगेट भारत, आपण आपल्या जवळपासच्या शेतामध्ये जेव्हा ॲग्रिकल्चरलमध्ये रिसर्च होतो आहे तेव्हा ह्या पद्धतीचा वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये रिसर्च होतो आहे. आता हे काय फक्त AI इंजिनियर्स करत आहेत का? ऑफकोर्स नाही. इथे आम्हाला मॅथमॅटिशियन लागतात, केमिकल इंजिनियर्स, BSc बायोटेक लोकं लागत आहेत आणि ॲग्रीचे लोकं पाहिजेच. हे एक क्षेत्र असं आहे जे इट इज नॉट अबाउट टेक्नॉलॉजी, इट इज अबाउट माइंडसेट विच नीड्स टू बी बिल्ड ऑन अ पर्टिक्युलर इंडस्ट्री, पर्टिक्युलर डोमेन. आणि त्या पद्धतीनेच ह्याचं ॲक्सेप्टन्स झालं पाहिजे मार्केटमध्ये. हा मला मान्य आहे की बरेचशा मिथ्स आहेत मार्केटमध्ये AI लोक AI बरंच काही बोलतात. पण प्रॅक्टिकली आय फील आणि माझं अपील सगळ्या स्टुडंट्सला पण आहे आणि सगळ्या प्रोफेशनल्सला पण आहे की AI वापरायचं एकच ऑब्जेक्टिव्ह आहे, एफिशियन्सी वाढवायची. सो तुम्ही त्याच्यावरती फोकस करा की तुम्ही जास्तीत जास्त एफिशियन्सी कसं वापरू शकता AI वापरून. बँकिंगमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये, लॉमध्ये. आता लॉचं पण एक छान उदाहरण देतो. प्रत्येक वकील, भरपूर वकील आहेत मार्केटमध्ये. प्रत्येक माणसाला कधी वेळ आली तर वकिलाकडे जायची गरज पडू शकते. पण वकिलाकडे जायच्या आधी आपण काय प्रिपॅरेशन केलं पाहिजे, काय इन्फॉर्मेशन असली पाहिजे, काय डॉक्युमेंट असले पाहिजे, हे जर ChatGPT सारखं AI एक्सक्लुसिव्ह वकिलांचं ChatGPT जर मिळालं तर ती इन्फॉर्मेशन घेऊन आपलं काम लवकर होऊ शकतं ना. याच्यात आता ते बनवण्यासाठी पण आपल्याला वकिलांची गरज आहे. असं नाही आहे की फक्त AI बनवू शकणार आहे, फक्त इंजिनियर्स बनवू शकणार आहे. सो हा प्रत्येक सेगमेंटचा उद्देश आहे आणि हे प्रत्येक सेगमेंटनी ह्याला या पद्धतीने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. म्हणजे जसं आपण विकिपीडियावर प्रत्येक वेळी डाटा बदलू शकतो, फीड करू शकतो, त्याच पद्धतीनं आपण AIला पण करू शकतो. ओके. फक्त फरक एवढाच आहे की AIमध्ये डेटा फीड होत नाही. तुम्ही जसं AI बरोबर वागता त्या पद्धतीने AI, म्हणजे जसं आता जर आपली मैत्री झाली आणि आपण ज्या पद्धतीने एकमेकांना समजून घेऊ त्याच पद्धतीने AI तुम्हाला ChatGPTमध्ये पण किंवा कुठलाही LLM तुम्ही आज म्हणला, ज्या पद्धतीने तुम्ही त्याच्याबरोबर इंटरॅक्ट करताय त्या पद्धतीने तो तुम्हाला समजून घेतो आणि त्या पद्धतीने उत्तर देतो. आणि याचं क्लासिक उदाहरण आहे, तुम्ही त्या LLMवरती एकच प्रश्न 2 वेगवेगळ्या व्यक्तींनी विचारा, त्याला 2 वेगवेगळी उत्तरं मिळतील. आणि ते फक्त तुमच्याबद्दल AIनी बनवलेल्या पर्सोनामुळे ती प्रश्न वेगवेगळी, उत्तर वेगवेगळी आहेत. सो हा एक फरक आहे की AI कुठलाही डेटाबेस रेफर करत नाही. AI हे लर्निंग प्रोसेसमधनं तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने उत्तरं देतो किंवा त्या पद्धतीने रिस्पॉन्सेस करतो. AI कधी असं करू शकतं का की हा भाषेचा जो अडसर आहे तोच बाजूला करून फक्त टॅलेंटलाच पुढे नेईल, असा AIचा वापर होऊ शकतो का? 100%. कारण का AIला भाषा लागतच नाहीत. मी जसं म्हटलं की AIला 3 प्रकारची लोकं लागतात. एक टेक्निकल एक्सपर्ट लागतात, एक डोमेन एक्सपर्ट्स लागतात, एक मॅथमॅटिशियन किंवा स्टॅटिस्टिशियन लागतात. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलताय, मराठीमध्ये बोलताय किंवा मॉडेल कुठल्या भाषेत ट्रेन करताय, इट डझंट मॅटर. द लँग्वेज यू वूड ट्रेन, दे विल स्टार्ट वर्किंग अकॉर्डिंगली.
पण जर माणसाचा कॉन्शियसनेस जर ए आयमध्ये येतोय तर मग माणसाची गरज संपेल का? कुठल्याही डोमेनमध्ये कधी काम संपेल किंवा सगळी इन्फॉर्मेशन एका मशीनला दिली जाईल असं होणार नाही. कारण का एव्हरी डोमेन, एव्हरी इंडस्ट्री इज चेंजिंग. बदल होत राहतात. ॲग्रिकल्चरमध्ये बदल होतात, लॉजमध्ये बदल होतात, बँकिंग अँड फायनान्समध्ये बदल सगळीकडेच आहे. त्याच्यामुळे माणसांची गरज ही नेहमी लागणारच आहे. दुसरी गोष्ट, माणसांची गरज फक्त ए आय बनवण्यासाठी नाही, पण ए आय मेंटेन करण्यासाठी, ए आयला नवीन ट्रेनिंग देण्यासाठी आणि ए आयनी सायबर सिक्युरिटी ॲस्पेक्ट हँडल करण्यासाठी, या तिन्ही गोष्टींसाठी लागणार आहे. त्याच्यामुळे न्यू वर्टिकल्स अँड न्यू डोमेन्स आर गेटिंग क्रिएटेड. फरक एवढाच आहे की ह्युमन्स, पीपल लाईक अस शुड बी रेडी टू लर्न न्यू थिंग्स. जर ते रिडंडंट राहिले की बाबा मी रोज इथे खड्डा खणणार आहे आणि तेच की मला त्याशिवाय दुसरं काही येत नाही, नाही होणार. मी खड्डा करण्यानं एक चांगला यूज केस आठवली मला, जे आम्ही प्रयत्न करतोय. एक रस्त्यावरती क्रॅक पडला की त्या क्रॅकचं रूपांतर खड्ड्यामध्ये किती दिवसात होईल हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स काम करतात विथ द हेल्प ऑफ ए आय. आता विचार करा, इथे काही टेक्नॉलॉजी आहे का? नाही, इट्स माइंडसेट. सो जर म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये त्या स्पेसिफिक डिपार्टमेंटला कळलं की इथे आज क्रॅक पडला आहे आणि पुढच्या 20 दिवसात हे क्रॅकचं रूपांतर 10 फुटाच्या खड्ड्यामध्ये होणार किंवा 2-4 फुटाच्या खड्ड्यामध्ये होणार आहे, तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेता येतात. सो त्याच्यामुळे ए आयचा वापर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये प्रिव्हेंटिव्ह, प्रिडिक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह मेजर्स घेण्यासाठी वापरला जातो. युटिलिटी आणि ऑब्जेक्टिव्हिटी हे त्या त्या इंडस्ट्रीनी ठरवावी. त्याच्यामुळे ए आय इज नॉट टेक्नॉलॉजी, ए आय इज माइंडसेट. अँड दॅट माइंडसेट इज इम्प्लिमेंटेड विथ द हेल्प ऑफ टेक्नॉलॉजी. ए आय म्हणजे फक्त वेगवेगळे टूल्स नाही आहेत. जर तुम्ही ए आयला फक्त टूल्स म्हणून बघितलं तर इट इज जस्ट लाईक एक्सेल, पॉवर पॉईंट. ए आय शुड नॉट बी लुक्ड ॲट टूल्स ॲज कन्झ्युमर्स. ए आय शुड बी लुक्ड ॲट अ माइंडसेट विच शुड क्रिएट अ व्हॅल्यू इन द इकोसिस्टम. आणि ती व्हॅल्यू क्रिएट करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये आणि प्रत्येक डोमेनमध्ये. जर आपल्याला एखादा आपण कमांड दिल्यानंतर जर एखादी गोष्ट स्वतःच्या कॉन्शियसनेसने जर केली तर त्याला जबाबदार कोण? ते मशीन की तो माणूस? क्रिएटर आय वुड से. ना वापरणारा ना मशीन. कारण का मशीनला कोणीतरी क्रिएट केलेलं आहे. जे पॅरामीटर्स त्या क्रिएटरनी त्याच्यात इन्फ्लुएन्स केलेले आहेत त्या पद्धतीने मशीन काम करतं आहे. सो इफ यू बिल्ड इट विथ सम ऑब्जेक्टिव्ह आणि तिथनं काही चुका होतात तर त्याचे दोन ऑप्शन्स आहेत. एक, त्या चुकातनं सेल्फ लर्निंग विथ दी हेल्प ऑफ एजंटिक ए आय होऊन पुढे काय होऊ शकतं त्याच्यावरती काम केलं पाहिजे. दुसरं, झालेल्या चुकाचं किती इम्पॅक्ट होतो आहे त्याला रिकवर करण्यासाठी काय रिस्क मेथॉडॉलॉजी आहे त्याच्यावरती काम केलं पाहिजे. जसं मी म्हटलं की ए आयमध्ये काम करायला फक्त ए आय मॉडेल बनवणं हेच काम नाही आहे. त्याला मेंटेन करणं, त्याला सिक्युअर करणं, त्याला मॉनिटर करणं, त्याची डेटा लेक सांभाळून घेणं, या सगळे कामं त्याच्यात असतात. सो इट इज नॉट ओनली अबाउट एन ए आय इंजिनियर, इट इज अबाउट द एंटायर इकोसिस्टम विच इज क्रिएटेड. आता ग्रामीण ए आय समिट जे अहमदनगरमध्ये पहिल्यांदाच आपण करायचा प्रयत्न करतो आहे, ह्याच्यामध्ये आपण इथल्या जवळपासच्या सगळ्या ग्रामीण एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्समध्ये अपील केली होती. त्यातनं भरपूर ॲप्लिकेशन्स, प्रोजेक्ट्स, आयडियाज आपल्याला आले. त्यातनं 8 ते 10 प्रोजेक्ट्स, टॉप 10 प्रोजेक्ट्स आपण निवडून त्याच्यावरती प्रोटोटाईप, POC आणि इन्क्युबेट करायचा प्रयत्न करणार आहे, त्यांना फॅलिसिटेट करणार आहे. आता अपार्ट फ्रॉम फॅलिसिटेशन आमचं अपेक्षा हीच आहे की ग्रामीण भागातल्या स्टुडंट्सला किंवा आंतरप्रेनर्सला जे नवीन आयडियाज आहेत किंवा त्यांना जे काही नवीन करायचं आहे इंडस्ट्रीमध्ये इन दी ए आय फील्ड, वेदर इट्स ए आय इन फिल्म मेकिंग, ए आय इन लॉ, ए आय इन ॲग्रिकल्चर, हे सगळे आयडियाज कोणीतरी व्हॅलिडेट करणं गरजेचं आहे. आणि ते व्हॅलिडेट झाल्यानंतर त्याचं रूपांतर एखादा चांगला प्रोडक्ट किंवा युनिकॉर्नमध्ये होईल. तर ही जी प्रोसेससाठी जे मेंटरिंग किंवा जे गायडन्स लागतं ते आम्ही ह्या भागात या समिट थ्रू द्यायचा प्रयत्न करतो आहे. आणि या समिटनंतर जी स्टुडंट्स ह्या पूर्ण मोमेंटमला जोडले जाणार आहेत त्या सगळ्यांना त्याच्यात सपोर्ट करायचा प्रयत्न आहे. आता पण या ए आय समिटमध्ये इंजिनिअरिंगच्या वगैरे मुलांना सुद्धा पार्टिसिपेट करण्यासाठी आवाहन केलं आहे. परंतु जी मुलं फर्स्ट इयरला वगैरे आहेत आणि त्यानंतर त्या मुलांना सब्जेक्ट चूज करायचे की ए आय असेल किंवा ए आय एजंटिक असेल, तर त्यांनी काय बघून हे चूज करावे आणि याच्यामध्ये काय स्कोप आहे मुलांना आता सध्याची सिच्युएशन पाहता? प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो, पण माझ्या पद्धतीने जे काही इंडस्ट्री नॉलेज आहे, माझं रेकमेंडेशन असं राहील की फर्स्ट इयरच्या मुलांना काय आज
7वी 8वीच्या मुलांना पण इंडस्ट्रीचं आउटलुक कळणं गरजेचं आहे की फक्त आज एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये AI शिकवलं जातं म्हणजे तुम्हाला 4 लँग्वेज शिकवले जातात, 4 टूल शिकवले जातात, पण त्याचा वापर कुठल्या इंडस्ट्रीमध्ये कसा केला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे एक थोडक्यात जर उदाहरण द्यायचं झालं तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल कोणीही शिकलं तर एक्सेलचा वापर बँकेमध्ये आणि एक्सेलचा वापर एका फॅक्टरीमध्ये दोन्हीकडे होतो, पण पद्धत वेगवेगळी आहे ना. ती पद्धत काय आहे आणि काय आउटलुकनी इंडस्ट्री अडॉप्ट करते हे कळणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जरी AI येत नसेल तरी इंडस्ट्रीमध्ये कुठे कुठे काय काय चालतं, काय प्रोसेसेस आहेत, कुठल्या प्रोसेसेस इव्हॅल्युएशन होतं, कुठल्या प्रोसेसेसमध्ये ROI इम्पॉर्टंट असतो, हे सगळं माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे म्हणजे इट इज नॉट अबाउट फर्स्ट इयर, सेकंड इयर ऑर स्कूल स्टुडंट. प्रत्येकाने हा डोमेन आउटलुक घेणं गरजेचं आहे आणि सुरू करायला काहीच हरकत नाही. देर इज नो टाईम. म्हणजे शासनाने पण आजकाल आय थिंक 3रीपासनं मुलांना AI शिकवायची करिक्युलममध्ये ॲड केलेलं आहे. सो इट इज नॉट अबाउट लर्निंग AI बट हाऊ टू यूज AI इफेक्टिवली एथिकली इज व्हेरी इम्पॉर्टंट. आज माझं जरी ते फील्ड नसलं तरी मलाही त्यामध्ये इंटरेस्ट आहे, परंतु हे माझ्यासाठी कसं उपयोगाचं आहे? आता ह्या समिटपुरतं जर बोलायचं झालं तर इथे AI क्रिएटर्स, आंतरप्रेनर्स, स्टुडंट्स आणि न्यू स्टार्टअप इनोव्हेटर्स ह्या 4 लोकांसाठी मेजरली हे समिट आहे. अपार्ट फ्रॉम दॅट हे ओपन फॉर ऑल आहे, कारण का शिक्षण किंवा लर्निंग इज ऑलवेज गुड. त्यामुळे ह्याच्यातनं बरेचसे दरवाजे ओपन होणार आहेत, बरंचसं आउटलुक ओपन होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी याचा लाभ घेतला पाहिजे. बट हां, ज्या मुलांना किंवा मुलींना, स्टुडंट्सला किंवा एंटरप्रेन्योर्सला स्वतःचं काही करायचं आहे किंवा काही नवीन आयडियाज आहेत किंवा काही संशोधन करायचं आहे आणि त्याच्यासाठी स्पेसिफिक मार्गदर्शन पाहिजे तर हे AI समिट त्यांच्यासाठी आहे. आता ह्या AI समिटमध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये लोकं येत आहेत, फार्मसीमधली लोकं येत आहेत, हेल्थकेअरमधली लोकं येत आहेत, IT आणि बँकिंगमधली लोकं येत आहेत. त्यामुळे जे मेजर मॅन्युफॅक्चरिंगमधली लोकं येत आहेत, जे मेजर 7 इंडस्ट्रीज आहेत त्या 7ही इंडस्ट्रीजचे स्टॉलवर्ड्स तिथे येऊन सेमिनार देणार आहेत आणि चर्चा करणार आहेत. सेमिनारपेक्षा चर्चा ही जास्त महत्त्वाची आहे आणि हे इंटरॅक्शनचा सगळ्यांनी भाग घ्यावा, कारण की हे सगळे खूप मोठ्या आणि उच्च पदावर कार्यरत असलेले मोठ्या मोठ्या कंपनीचे नामांकित लोक आहेत. त्यामुळे त्यांचं आउटलुक, त्यांची विचार करण्याची पद्धतीचं एक डायरेक्शन जरी मिळालं ना तरी त्या डायरेक्शनमध्ये पुढचं रिसर्च स्वतः करावा स्टुडंटनी, ही अपेक्षा आहे. ओके, आता लास्ट प्रश्नाकडे येऊयात. तुम्ही UAEमध्ये काम करता, US मध्ये करता, इवन मलेशियामध्ये सुद्धा तुमचं वास्ट काम आहे सध्या. तर AI जो भारताचा आहे त्या AIच्या रेसमध्ये भारत कुठे आहे? भारताकडे काय म्हणून पाहिलं जातं? फक्त एक क्रिएटर म्हणून की एक युजर म्हणून? आत्ता विजन पर्स्पेक्टिव्हने बघितलं तर भारताला एका क्रिएटर म्हणूनच बघितलं जातं. पण हे जे क्रिएशन आहे हे स्पेसिफिक इंडस्ट्रीजमध्ये भारताने खूप प्रगती केली. म्हणजे जसं जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलतो त्याच्यात फंडामेंटली 2 प्रकारचे AI असतं. वन इज ANI विच इज आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स अँड सेकंड इज AGI विच इज आर्टिफिशियल जनरल इंटेलिजन्स. ANI जे आहे हे ह्याच्यात भारत आज सगळ्यात पुढे आहे किंवा टॉप 5मध्ये तरी आहे. म्हणजे इथे काय असतं की इथे एंड टू एंड B2C कन्झ्युमर म्हणजे Alexa, Siri, स्मार्टफोन्स मध्ये जे तुम्ही व्हॉईस कमांड्स आणि हे सगळं वापरता ते सगळं ANIमध्ये येतं. आणि त्याच्यामध्ये कन्सिडरिंग आपली पॉप्युलेशन खूप जास्त आहे, वी आर इन टॉप 5. AGI जिथे रिसर्च ओरिएंटेड काम चालतं, जिथे रोबोट्स बनवले जातात, जिथे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये त्या पद्धतीने रिसर्च केला जातो. जसं टॉप रेटेड रिसर्च आता हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये 2 रोबोट्स मिळून एका तासात 350 हार्ट ट्रान्सप्लांट्स केले, विच वर द AI मॉडेल वॉज ट्रेन्ड बाय ह्युमन्स. डॉक्टर्स फक्त आजूबाजूला बघत होते, रोबोट्स परफॉर्म दी सर्जरी. सो असे बरेचसे यूज केसेस वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे आहेत. ते सगळं AGIमध्ये येतं, जिथे ह्युमन इंटेलिजन्स प्लस आर्टिफिशियल इंटेलिजन्स या दोघांचा वापर करून त्या इंडस्ट्रीमध्ये ROI रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कशी कॅप्चर करता येईल ह्याच्यावरती काम केलं जातं. सो असे 2 वेगवेगळे प्रकार आहेत आणि 2 वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये आपलं वी आर इन दी रेस. असं नाही आहे वी हॅव लॉस्ट इट, वी आर इन दी रेस. येस, वी आर स्लाइटली बिहाइंड बट वी आर इन दी रेस. खरंच सर, खूप खूप थँक्यू. तुम्ही आमच्याशी इतका छान संवाद साधलात. त्याचबरोबर AI आणि AI एजंटिकमधले जे काही फरक आहेत आणि AIचा वापर कशा पद्धतीनं आणि कोणकोणत्या इंडस्ट्रीमध्ये होऊ शकतो हेही कळालं.